सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकार झालेली कादंबरी फकीरा आज आपल्या समोर मी दुसरा भाग घेऊन येतोय. ईर्षेचा डोंब झाला होता. वाटेगावचे लोक भान हरपले होते. आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाफ्या खोतानं आगळीक केली होती. त्याचा सूड घ्यायच्या हेतूने लहान थोर धावत होते. त्वेषानं बांध फोडला होता. तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दणाणीत होता. मारण्या मरण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांचे बाहू स्फुरण पावत होते. गोफणीचे पागुरे तयार झाले होते. सर्व लोक ओरडत होते, शिगाव जाळून बेचिराग करा. शिगावात वातावरण भयभीत झालं होतं. जत्रेत उडालेली दानादान आवरत आली होती. दंगलीत चुकलेली पोरं बाळं आपापल्या घरी आल्यामुळे आनंद झाला होता, पण भीती गेली नव्हती. रानोजीच्या एकाच घावात रामजा लोहार जागच्या जागीच ठार झाल्यामुळं लोहाराची आळी रडत होती. गजाचं मड वाटेगावाच्या हद्दीत पडल्याचं ऐकून सुताराची घरं आक्रोश करत होती. परगावचे जत्रेकरू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते. जो तो म्हणत होता, पळाल एका गावासंग किडा रगडल. कैक घोंगडी माळाला पडली होती. कैक पायतानांची ताटा तूट झाली होती. किती काठ्या, किती कुऱ्हाडी बेवारशी झालेल्या दिसत होत्या. त्यात बापू खोतानं रानोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं नाहून घरी गेला होता. त्याच्या त्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता. घाबरू नका, माझ्या बापूनं जोगणी पळवणाऱ्याचं शिर आणलं. घाबरू नका, माझ्या बापूनं जोगणी पळवणाऱ्याचं शिर आणलं. आपली जोगणी गेलेली नाही. या बाहेर, पुन्हा जत्रा भरूया. चला, आता सर्व काही शांत झालं आहे. परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं. बाजीबाला मात्र भान नव्हतं. बापू जेव्हा रानोजीचं शिर घेऊन आला होता तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं, कोण होता तो? राण्यामांग वाटेगावचा. कुठं सापडला? माळाला. आपली किती माणसं दगावली? 4 हत्त नि 2 माळाला. 6? मग जबरा होता तर? म्या त्याचं मुंडकं मारून वेशीला टांगलं. शाब्बास असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चिव आला होता. तो ओरडत होता, आपली जोगणी गेली नाही, बाहेर या. तोच रघुमान्या घोडं तकाटीत आला. बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हटलं, वाटेगावची माणसं माळावर आली. वाटेगावची माणसं माळावर आली. लढाईची तयारी आहे त्यांची. माळाला माणूस माईना. किती माणूस आहे? दाद नाही. आपली माणसं बाहेर काढा, हत्यारं घ्या. बाजीबा ओरडला, त्यांना गावात शिरू देऊ नका, गावात बाहेर रोका. एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला. त्यांना बाजीबाचा घोडाही बरोबर जीन घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पेठेनं दौडत निघाला. बाहेर पडा, वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका, नाहीतर गाव बेचिराख होईल. शिगावकरांनी प्रसंग जाणला. म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेव आला. ते बाहेर पडले. शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या. कडवी तडपदार माणसं पुढे निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजाग दगडांचे ठीक लावले. गोपणी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराआड सूर्यानं दडी घेतली. हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली. खाचखळगे, ओढे, ओगळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. माळावर त्यांनी तळ दिला. विष्णुपंतांना सल्ला दिला, सूर्योदयापर्यंत शांत राहा. रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल. सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू. तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे हेही आजमावता येईल. कोणीही चढाईची भाषा करू नका. हे ऐकून लोक शांत झाले. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला होता. भडकलेली डोकी जरा शांत झाली. रानूजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती 2 प्रेत पाहून जो त्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले. पण अन्यायाची चीड नि लढण्याची धमक कायम होती.
रानोजीचं शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले. जर आपण 50 शिरं घेऊ तरच रामोशाची अवलाद, असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जमातीबद्दल कुणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास करतं, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कोणाचा मुलगा, हा कोणाचा नातू, याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी, गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं. प्रत्येक माणूस हळहळला, चिडला. आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता. सारा गावच शिगावला रानोजीचं शिर आणायला गेला होता. तिथं काय होणार, जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार, या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते बायका पोरं विचार करत होती. सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते. शिगावची 6 माणसं कामी आली होती. कैक जखमी झाली होती. परंतु इंग्रजी सत्ता शांत होती, पाहत होती. ती काहीही करू शकत नव्हती. कारण धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता. त्या वचनाला ती बांधली गेली होती. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते, हाही काही थोडा फायदा नव्हता त्यांचा. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते. ते सूर्योदयाची वाट पाहत होते. त्यांची हत्यारं विश्रांती घेत होते. रात्र मी म्हणत होती. पावसाचे ढग आकाशात गडगडत होते. अकराळ विक्राळ आकृत्या करून लोंबकळत होते. मध्येच चांदण्या लखलखत होत्या. तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिभल्या चाटीत होती. निशब्द शांतता पसरली. निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या. सर्वांच्या शरीरात शिथिलता निर्माण झाली. कुणी बसल्या जागी पाय लांबवले. काही देह आडवे झाले. शांत, अगदी शांत वातावरण निर्माण झालं. इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत उठली. ऐका हो वाटेगावकर मंडळी, तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला. विष्णुपंतानं उलट आरोळी दिली. काय म्हणणं आहे? सर्व लोक खडबडून उठले. हत्यारं सज्ज झाली. आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमानं परत जा. ते काय म्हणून? आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे, याला पुरावा काय? असं म्हणत बाजीबा पुढे येऊ लागला. त्याबरोबर एल्गार झाला. खबरदार, पुढे येऊ नका, भैरूक हे कसला. नाही येत, परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं? बाजीबानं प्रश्न केला. हातच्या काकणाला आरसा कशाला? शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, मग सकाळी चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू. ठरलं? ठरलं ठरलं, सर्वांचा एकच आवाज उठला. सकाळ उजाडली. दोन्हीकडचे 5 पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली. आसपासची जागा पाहूनच राणूजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता. पण बापू खोतानं आगळीक करून पुढे जाऊन त्याचं शिर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला. बाजीबानं परत शिगावला जाऊन राणूजीचं शिर परत केलं. शिर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी परत जाऊन राणूजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झाला होता. कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्र सूर्य असेपर्यंत भरणार होती. एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज, नवा नियम सुरू होणार होता. म्हणून सर्व लोक राणोजीचं कौतुक करीत निहळहळत. ते राणोजीचे गुण गात आनंदाने नाचत होते आणि रडतही होते. मांगवाड्यात मात्र मन भुईसपाट झाली होती. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं.
त्यांची भावकी आक्रोश करत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता. गावकऱ्यांनी मांगवड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला. 4 दमाच्या गोष्टी सांगितल्या. सर्वांनी मिळून आता रानोजीच्या 2 पोरांना जपूया. त्यानं वाटेगावावर अनंत उपकार केले आहेत, त्याची फेड करूया. गाव मांगांना अंतर देणार नाही. 3ऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवड्यात आले. शिंदेशाही जोडा, धोत्राचा पायघोळ, डोकीला जरीचा रुमाल, करारी पण देखना चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, ताट भुवया, पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णी यापूर्वी कधीच मांगवड्यात आला नव्हता. इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत, तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं. धनी का तसदी घेतली? शिर देण्या इतकी ही तसदी नाही दौलू नाना. हे पंताचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला. त्याला पाहून पंताचं ऊर भरून आलं. नाना, रडायचं नाही. हा रानोजी जिवंत आहे असं समजून चाला. या पटकुरावर तो बसत होता, मी त्यावर बसतो. पंत त्या पटकुरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याची 2 पोरं जगलीच पाहिजेत, पंत निर्धारवाणीनं म्हणाले. पंताचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे आसू आटले. आनंद अश्रूत ते गडप झाले. शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंताप्रमाणेच सांगून गेले. मग मात्र त्यांचं काळीज फुगलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा आणि साधू करताच जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली. राहीबाई या वयात एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं. तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती म्हणजे सूड. फकीरा मात्र उदास झाला. आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. मारू दे मुंडक, ये वाटी हिसकून, हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, खाऊ आणणार नाही, मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गबऱ्या खेकाळणारही नाही. फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आसू ढाळीत होता. साधू मात्र राधाला सारखा रडवीत होता. तो बापाला विसरत नव्हता. रानोजीचं शिर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लालेलाल झाला. त्याच्या हातापायाची आग झाली. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदसा आठवली नाही? तुम्ही शिर परत करून माझा अपमान केला, गावाचा अपमान केला. तू गैर वागलास. बाजीबा खेकसला. मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या रानोजीचं शिर घेऊन आलास. लाज वाटत नाही पुन्हा बोलाय? कोण म्हणतो मी गैर वागलो? मी म्हणतो ती जागा सांगते, तिथं मेलेला गजा सांगतो. बिंडोक लेका, येताना संगच्या माणसाचं मड देखील तुला घेऊन येता आलं नाही. तू जगावस का? मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिलंस? बोल. खोटा आहे हे. मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं. बोलू नको. तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून पुढे नेलं असतं. पण मी त्याचंच कापलं. ते तुम्ही परत केलं. तेच बरोबर केलं. मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शिर मारलं असतं तर. पण तसंच झालं नाही, कारण एक रिवाज आहे नि होता तो त्यांनी पाळला. पण तू तो पाळला नाहीस, म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं. काही चांगलं केलं नाही. लोक बाप्या. बाजीबानं बापूच्या खडकन तोंडात भडकावली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो बेभान होऊन म्हणाला, एवढी ईर्ष्या असल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. जा. शिगावकराची मनं अपमानानं पळून निघाली होती. आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रांडका जोगा मिरवत जाणार, जोगणी वाटेगावात निघणार ही कल्पनाच सहन होत नव्हती. आपल्या गावाचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली. आणि तसंच झालं. गावोगाव वार्ता पसरली. शिगावची जोगणी वाटेगावला गेली. आता वाटेगावाला जोगण्या भरणार.
आता शिगावला काय आहे, तिथे एक रणका जोगा मी फिरणार, त्याला काय पाहायचं. खरा मर्द माणूस तो रानोजी. त्यानं एकट्यानं शिगाव लोळवला आणि जोगणी पळवून नेली. ज्यानं प्रत्यक्ष रानोजीची ती तडप पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी रानोजीचे पोवाडे गाऊ लागले. त्या खोऱ्या वाटेगावच्या मागांचा मोठा बोलबाला झाला. हे जोगणी प्रकरण भलतच गाजलं. पावसानं आखडलेले पाय पिसरले. आकाशातून मुसळधार पाऊस वरसू लागला. विजेचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट यानं सृष्टी हादरली. बियांचं कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले. हळूहळू काळी वावर हिरव्या शालीत गेली. एक न्यारी सृष्टी अवतरली. नवा सुगंध दरवळू लागला. एक नवी ऊब दुनियेला आली. माणसांच्या अशा नजरेच्या आटोक्यात आल्या. पाऊस गेला आणि सुगी आली. पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेलं ऊन नवं भासू लागलं. दमट जमीन उसाशी घेऊ लागली. आकाश निरभ्र झालं. निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरणीस लागली. शिवारात सुगीची हातगाई सुरू झाली आणि दौलती रानात फिरू लागला. काढणी, मोडणी, खळी धुंडाळू लागला. त्याला पाहून रानोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्या पुढं कंसाची रास लुटू लागले. गावानं हात सेल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं. राही 2 शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली. फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करीत होती. ती पोरही आजीला मदत करीत होती. दौलती पंढरीला जाऊन आला. गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक पांढरं शुभ्र शिंगरू आणलं होतं. त्याला पाहून त्याला फकीरा एक मूठ गवत आणून घालीत होता. नवा गबऱ्या अजून खिंकाळत नव्हता. पोरांनी त्या नव्या शिंगराचं नावही गबऱ्याच ठेवलं. राधा आयाबायातून लोकांच्या मोडणीला जात होती. दिवसभर कामात गुंतल्याने तिला उरातील कळीचा विसर पडत होता. म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती. कुंकवाशिवाय सारं आयुष्य कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती. रोजच्या प्रमाणात ती रानात निघाली होती. बरोबरीच्या बाया पुढे गेल्या होत्या. पोरं राहीबाई बरोबर माळाला गेली होती. दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाटी घेऊन चोगुल्यांच्या शेताकडं लगबगीनं निघाली होती. मागं पुढं कोणी नव्हतं. आता ती 2 पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती. कारण अजून तिच्या देहातील तरुणपणाची ताण नमली नव्हती. पुढे एक गाडी आली. ती कोणाची असेल बरं असा एक विचार तिच्या डोकीत येऊन गेला. गाडी ओढ्यापासून वर येऊन गाडी मार्गानं गावाकडे येऊ लागली. धुंद बैल डुलत येत होते. राधा बाजूनं चपापून पुढत होती. गाडी जवळ आली आणि चमकली. गाडी पाटलाची. गाडी जवळ आली आणि ती चमकली. गाडी पाटलाची. एकदम कासरा ओढून पाटील म्हणाला, राधा कुठं? मोडणीला. कुणाच्या? चौगुल्याच्या. चल माग असं म्हणून त्यानं बैलांना चमकावलं आणि गाडी चालू लागली. राधा आपोआप गाडी मागून परत निघाली. चिंचेखाली येईपर्यंत शंकररावानं एकदाही मागवळून बघितलं नाही. चिंचेखाली गाडी करकरली आणि थांबली. राधाही गपकन उभी राहिली. ती नुसती पाहतच राहिली. पाटील म्हणाला, दौलती आहे का घरात? शिंगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढे आला. पाटील राधा यांना पाहून तो एकदम तरातरा पुढे येऊन म्हणाला, मी आताच सोनटकीतनं परत आलो शिंगरू न्यायला. मी आताच सोनटकीतनं परत आलो शिंगरू न्यायला. ठीक दौलती, पण हे बरं नाही, पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला. राधा मजुरी करत आहे हे जर कळालं तर रानोजी परत खाली येऊन माझं शिर मारील. हिला रोजगाराला कधीच पाठवू नको. तुला दाणं हवं? हे घे असं म्हणून पाटील गाडीतील धान्याची पोती खाली लोटू लागला. 1, 2, 3 हा सारी गाडी इथंच रिकामी करतो की काय असं वाटून दौलती म्हणाला, गावकर पुरं 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 तर ऐक, राधाला कष्ट देऊ नको. तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्या शब्दावर भोगलं. मी पाटील, मी आपल्या गावाच्या जत्रेत मिरवावं, इथे या पांढरी जत्रा भरावी, गावावर उपकार करावा म्हणून तो 2 पोरं
आणि ही राधा मागं टाकून गेला. त्याच्या त्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेरावं ते उगवतं. पाटील असं कसं म्हणता? बरोबर म्हणत आहे मी. दाण्याची पोती देणं आणि शीर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शीर पिकत नाहीत. दौलती, खोताशी झटून झगडून ज्यानं प्राण दिला त्याची ही आबरू आहे. ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही. म्हणूनच मी जगलो. दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथर त्या ओठांना थांबवत म्हणाला, नाहीतर मी मेलो असतो. पण तुमच्या पंथाच्या बोलानं मला तारलं. आजपासून राधाला मी कुठं पाठवणार नाही. एवढंच कर. असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं नि बैल चालू लागले. राधा घरात गेली. नीतीनं उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला. दौलतीनं 2 माणसं बोलावून पोती घरात नेली. शिंगराचं दावं सोडून तो निघाला. तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला. दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडवून म्हणाला, ए माथाऱ्या, कुठं नेतोस त्याला? रानात चरायला. का? नक, घरातच बरं आहे ते. अरपर का चारा आहे का? नक. त्यो गाबऱ्या आबानं शिगावला नेऊन मारला आणि तू ह्या गाबऱ्याला रानात नेऊन मारशील. काय नेम तुझा? हे ऐकून दौलती गालात हसला. हसऱ्या नजरेनं पाहत तो म्हणाला, खरं आहे तुझं. सांभाळ आपला गाबऱ्या, मी जातो रानात. असं म्हणून तो गेला. राधानं फकीराला हाक मारली आणि विचारले, आजा बरोबर का भांडलास? तो गाबऱ्याला रानात नेत होता. म्हणून काय झालं? काय बिघडलं? अगं, म्या थट्टा केली त्यांची. म्हाताऱ्या माणसांची थट्टा करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं. तो 10 वर्षाचा बांधेशूद उंच फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला तेव्हा त्याला गगन गिड्ड वाटलं. परंतु लगेच त्याला बापाची आठवण झाली. आई, काय? आबाला खोतानं मारलं? हो, मारलं. आपला गाभऱ्या मोठा झाला की मी खोताला मारी. तवर तो म्हातारा होईल. तिनं त्याला घरात नेलं आणि साधू आला. साधू अंगानं गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत होते. तो कमी बोलले. दुपार झाली. भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले. राधा कामात गुंतली. सूर्य डोकीवर आला. सावल्या पायात घोटाळू लागल्या. हिरवं शिवार उन्हाच्या मुलाम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं. ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं. चिंच्या खाली फकीरा आणि साधू यांनी खेळ मांडला. फकीरा म्हणाला, आपण कुरघोडी खेळूया. साधूनं मुंडीनं होकार दर्शवला. फकीरा चिंचेच्या बुडख्या आड गेला आणि 2 मुठी झाकून पुन्हा परत आला. एकी शेळीची लेंडी आणि दुसरी चिंचोका होता. त्या 2 मुठी साधू पुढे धरून तो म्हणाला, लेंडी का चिंचुका? चिंचुका. साधूने फकीराची डावी मूठ धरली आणि त्यानं ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला, लेंडी. हा बघ चिंचुका. असं म्हणत त्यानं उजवी मूठ उघडून चिंचोका दाखवला. साधूवर डाव आला. तो वाकला. फकीरा त्याच्या पाठीवर बसला. कुरघोडीचा खेळ सुरू झाला. आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची 3 बोटं सरळ धरली आणि साधू खाली वाकून तिरफडत फकीराचा भार आवरत म्हणाला, 5 5. फकीरानं खाली उतरून त्याला ती 3 बोटं दाखवली. पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला, आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. या खेपेला त्याने एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला, 3 3. फकीरानं खाली येऊन त्याला 1 बोट दाखवलं. ते पाहून साधू हिरमुसला आणि पुन्हा वाकला. पुष्कळ उशीर त्यांचा खेळ चालला होता. साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता. साधू घामानं भिजला होता. त्याची कंबर दुखायला लागली होती. तो खेळ टाकून पळून जायच्या विचारात होता, पण फकीरा त्याला सोडीतच नव्हता. साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता. साधू रडकुंडीला आला आणि राधा बाहेर आली. फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता.
साधू तिरपडत त्याला आवरीत होता. फकीरा अंडी सांगत होता. हे सारं पाहून तिला राग आला. आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. फकीरानं 4 बोटं धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला 7. 7. राधा पुढे येऊन रागात म्हणाली, फकीरा त्याला बोट किती हे कळना, तो साहेबाच्या बंगल्यावरची अंडी कशी मोजणार, कशी सांगणार. दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार. बघ की तो घामानं उपळून निघालाय. मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो म्हणजे. ते का तू शहाणा आहेस, त्याला कळत नाही. आणि माझ्या पाठीवर बसला तवा. मग काय झालं, तू तरी सांगशील का किती अंडी. हो हो सांगील. मग सांग तर. वाक. राधा इरीला पडली. हे बघ वागतो. तोही ईर्ष्याला पेटला. बसरा साधू त्याच्या पाठीवर, बघू कसा सांगतोय ते, राधा म्हणाली. फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला. मग तोही म्हणाला, आल घोडी पाल घोडी तुंतुण्याची ताल तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. असं म्हणून त्यानं बोट उंच धरली. तेव्हा फकीराची नजर भुईवर होती. साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होती. त्यानं किती बोटं धरली हे फकीराला दिसत होतं. तो पटकन म्हणाला, 2. 2 उतर खाली. राधाला नवल वाटलं. तिनं साधूला पोटाशी धरलं. ती म्हणाली, नको रे बाबा असला खेळ, तू मोठा धोरणी आहेस. मग माझा डाव दे की. नाही डाव आता. नाही माझा डाव दिलाच पाहिजे. नका तो रडकुंडीला आलाय. नाही माझा डाव. फकीरा संतापला. त्याचे डोळे भरून आले. आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे याची त्याला चीड आली. तो पाय आपटून म्हणाला, आई माझा डाव. ती गरकन फिरली. फकीरा रडत होता. साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली, मी तुझा डाव देते बस. ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली. सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता. पश्चिमेला 7 दऱ्याच्या डोंगरावर किरणाचा झगमगाट झाला होता. सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता. त्या ढगात गालिच्यावर बसल्यागत सूर्य दिसत होता. डोंगरातील कर झाडीनं अंधारात शिरण्यासाठी अंग आवळून घेतलं होतं. दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती. गुरं हंबरत येत होती. बैल डिरक्या फोडीत पांदीनं चालले होते. गावचे कष्टच जणू फळाला आले होते. राधा चुलीपुढं स्वयंपाकात गुंतली. साधू काटक्या मोडून चुलीत घालू लागला. रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता. राहीबाई शेरड घेऊन आली होती. राधा सासूशी बोलत होती. तू आपल्या आजोबासारखा आहेस आणि ओ फकीरा आहे आपल्या वडिलावानी. आजोबा म्हणत आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमात जगवली. हे ऐकून तुझे वडील हसत. खरं म्हणजे त्यांना रागची पण हसून दाखवीत. आमच्या आबाला शिव्या देऊ नका. फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला आणि राधा हसली. ती काहीतरी बोलणार तो राहीबाई म्हणाली, फकीरा ती शिव्या देतीय. ती का शिव्या देतीये का. किती आगरताळा तू. आमच्या आबाचं नाव का काढती. मग काय झालं, सारखी धुसफूस करू नये असं म्हणून तीच राधाला म्हणाली, बाई तू बी त्याला चिडवू नको, खोडीला औषध नसतंय. राधा हसली. तिनं फकीराला जवळ घेतलं. मी थट्टा केली तुझी. तो हळूच तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला. पुन्हा ती स्वयंपाकात दंग झाली. एवढ्यात दौलती आला. चूळ भरून त्यानं पाय सरळ केले आणि विचारलं, फकीरा कुठे. बाहेर गेला मगा. राही उत्तरली. दौलती घरातून हाका मारू लागला पण फकीरा आला नाही. मग घाबऱ्या स्वरात दौलती म्हणाला, अगं पोर कुठं दिसाना की. हे ऐकून राधाच्या उरात धस्स झालं. तिनं दारात येऊन चौफेर पाहत हाक मारली, फकीरा. ती दीर्घ हात दूर गेली आणि शांत झाली पण उत्तर आलं नाही. मग तिच्या हृदयात कालवाकालव झाली. तिनं चटकन पश्चिमेकडे पाहिलं. सूर्य निम्माच उरला होता. आता अंधार पडणार. मग मी फकीराला कुठे शोधू या विचारात ती वेडी झाली. हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागला. दौलती राही निवडुंगात धावपळ करू लागली. आळीतील माणसं गोळा झाली. काही दिसेल त्या वाटेला पळत सुटली. बळी, मुरा, ईशा, किशा हे फकीराचे जोडीदार सैरावैरा झाले. निवडुंगाचे डोंगे धुंडाळू लागले. राधा मेघ रोवल्याप्रमाणे दारात उभी राहिली. साधू रडू लागला. सावल्यांची चित्र अंधार पुसू लागली. सर्वांचं धाबं आणलं.
हाय, अरे बघा दिसतोय का नाही? अंधार पडायच्या आत बघा, बहिरू मांग ओरडला. मोरवा नि ती ईर बघा. इरीचं नाव ऐकताच राधानं अंबारडा फोडला. तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला. अगं हाय, कुठं आहे? ते बघा, चिंचेच्या शेंड्याला जाऊन बसलाय. मग मग एकदम ओरड झाली. हाय हाय या. सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले. फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत होता. राधा रडत वर पाहू लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला, अरे चोरा, मारलं होतं आमासली. फकीरानं खाली पाहिलंही नाही. मग राईबाई म्हणाली, ये खाली, रात होती या. सर्वच लोक आग्रह करू लागले, फकीरा खाली ये, अंधार होतोय. पण फकीरा हू की चू न करता तसाच बसून होता. मग बहिरू म्हणाला, पोरांनो, वारंवार ने आणा त्याला खाली. हे ऐकून तो एकदम ओरडला, वर येऊ नका, नाहीतर मी उडी मारीन. फकीराच्या या दरडवाणीनं सर्वांची पाचावर धारण बसली. त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. राधानं डोकीवरचा पदर ओढून तो त्या वाटेवर पसरला. मी पदर पसरते, पाया पडते, तू खाली ये. दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं, उडी टाकू न ग फकीरा, बाब्या ये ये. राहीबाईच्या हातापायांना कापरं भरलं. मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली. त्याला पोटाशी धरून ती रडू लागली. सर्वांचा जीव सुळावरून उतरला आणि कडूस पडलं. बहिरू म्हणाला, त्याला काय म्हणू नका. तरी दौलती म्हणाला, फकीरा असं का? आमसने मारू नका. आई मला वाईट म्हणतीया. फकीरा फुसफुसला, ती खुळी आहे. आता तुला वाईट म्हणल त्याचं डोसकच फोडतो. मात्र तू डोसकं फिरवून घेऊ नको. मग कुणीच काही बोललं नाही. प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलू लागला. राधाला तर जन्माची अद्दल घडली.